प्लीज शांत हो, रडू नकोस ना. कशी शांत हो मी आदित्य? तू बघितलंस ना मधुरा काय बोलली? तुझा आणि माझा काहीही संबंध नाही असं बोलली रे ती. तिचा चेहरा बघितलंस तू? तिला किती त्रास होत होता आणि हे सगळं माझ्यामुळे होतंय. मी तिला आधीच सांगायला हवं होतं आदित्य, माझं चुकलं. मीरा तुझी यात अजिबात चूक नाहीये. बघ मला सगळं कळतंय आणि तिला त्रास होणं साहजिक आहे. मीरा ऐक, हे बघ तिला आज ना उद्या हे सगळं कळणार होतच ना, आणि तेव्हाही कदाचित ती अशीच रिॲक्ट झाली असती. नाही आदित्य, पण तिने आता स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं म्हणजे मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार आदित्य. ती जर सुखी नसेल ना तर मी सुखी नाही होऊ शकत. मीरा 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 प्लीज ऐक ऐक, प्लीज निगेटिव्ह विचार करू नको. शांत हो आधी, शांत हो. ऐक ना ऐक, शांत हो शांत हो. मधुराला कसं समजावता येईल, तिला कसं शांत करता येईल ना याचा विचार कर. ओके ऐक, आपण एक काम करू, आपण काकांची मदत करू. काकांचं ऐकेल ती कदाचित. शांत हो शांत हो. थांबा थांबा इथे. ठीक आहे. दादा बस बस बस, ये भी रुको. मधुरा मीरा मीरा ऐक, तू मधुराला बघ, मी मामा किंवा काका कोणाला तरी बोलावून आणतो. हा एक सेकंड. मधुरा थांब. ओके ये मधुरा थांब. मधुरा मधुरा ऐक माझं. मधुरा मधुरा थांब प्लीज. असा वेडेपणा करू नकोस मधुरा. मधुरा प्लीज थांब. अगं मधुरा तुला चप्पल आहे माझी. थांब. मामा 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 काका मावशी अथर्व. यार कोणीच नाहीये. मामांना फोन करतो. The number you are trying to call is currently switched off. स्विच ऑफ? मामांचा फोन तर कधीच बंद नसतो. काकांना करतो. The number you are trying to call is currently switched off. काय करू? नाही, वर जातो. आता या क्षणी मी वर असायला पाहिजे. नको, वर गेलो आणि सिच्युएशन अजून काही गंभीर झाली तर नाही, इथेच थांबतो. काका अथर्व किंवा मामा येण्याची वाट बघतो. ते आले की त्यांना वर पाठवतात. मधुरा मधुरा थांब. एक पावली पुढे येऊ नकोस. मधुरा प्लीज. मधुरा ऐक माझं. मधुरा मधुरा असं नको करूस. मधुरा शांत हो प्लीज. मधुरा प्लीज नको त्रास करून घेऊ स्वतःला प्लीज. मी त्रास करून घेतला नाहीये, तू दिलास मला त्रास. मधुरा एकदा ऐकून घे ग माझं प्लीज. खाली उतर. तू झालं इथून. आता तरी एकटं सोड मला. इतके दिवस सोबत राहून खोटच वागलीस तू. आता मला तुझी खोटी काळजी नकोय. तू 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 जाय. तू मधुरा मधुरा प्लीज समजून घे ग मला प्लीज. आता अजून काय समजून घ्यायचं राहिलंय? आता तर सगळं क्लिअर आहे. असा विश्वास होता ना तुझ्यावर, तरी तू काय केलंस? तुला माहिती होतं की असं आदित्यवर प्रेम आहे आणि तू त्याच्याशी लग्न करायला निघालीस. मधुरा मी तुला खरं सांगणारच होते का. मी प्रयत्नही केला होता पण काय आदित्यला सोडवलं नाही? खरं सांगितलं तर तो हातचा जाईल असं वाटलं असेल ना तुला? नाही ग मधुरा, तू कशी रिॲक्ट करशील याची काळजी वाटत होती मला. तुझी काळजी वाटत होती मला मधुरा. खूप खोटं बोललीस तू. आता मला तुझा एकही खोटा शब्द नकोय. तू तुला जे हवं ते करत आलीस ना, आता मी मला जे हवं ते करते. मधुरा नाही मधुरा, तुला कितीही खोटं वाटत असलं का तरी तुझ्याशिवाय काहीच महत्वाचं नाहीये माझ्या आयुष्यात.
तुझ्यासाठी मी काहीही करू शकते. काही करू शकतेस तू माझ्यासाठी. माझ्यासाठी आदित्यला सोडशील, कायमची निघून जाशील आमच्या आयुष्यातून. ताई, मला माहिती होतं तुला नाही जमणार आहे. मग कशाला खोटे प्रॉमिसेस करते? हा, आताही तू मला खोटा प्रॉमिस देणार होतीस. आता सगळं संपलंय. I can't live. मी तयार आहे मधुरा. काय? मी तयार आहे. तुझी अट मान्य आहे मला. आता तू कशावरून खोटं बोलत नाहीयेस? तुझी आणि आदित्यची शपथ मधुरा, मी यापुढे कधीच तुझ्या आणि आदित्यच्या मध्ये नाही येणार. कायमची दूर निघून जाईल. कायमची. अरे यार, अजून फोन लागत नाहीये. नाही नाही, इथे थांबण्यात आता काहीच अर्थ नाही. जातो चोर. काय व्हायचं ते होऊ दे. थँक गॉड तुम्ही दोघी परत आलात. तुम्ही ओके आहात ना? मीरा, काय काय झालंय? चल मधुरा. मीरा मीरा, काय काय झालंय? बोल ना. आपण नंतर बोलू. हो, सगळं ठीक आहे, पण आपण नंतर बोलू. तू ऐकू. बाबा, काय झालंय का नेमकं? काय सांगू आता. तू कुठे होतास आणि किती उशीर केलास तू यायला? नाही नाही, मी मित्राकडे होतो. आदित्य दादा खाली असा हाताश बसला होता, तर मी त्याला विचारायला गेलो तर म्हणाला मला आलोच जाऊन. मग काय, मला काही कळेच ना काय झालंय नक्की. अरे आपण सांगण्याआधीच मधुराला सगळं कळलं. काय? आणि आत्महत्या करायचा प्रयत्न केला तिनं. मीरा अगदी वेळेवर आली, तिनं समजावलं तिला, खाली घेऊन आली, म्हणून एका अर्थी आपण सगळेच वाचलोय आजरी. बाबा, आईनं नसेल नसेल. आणि असलं तरी काय फरक पडणार आहे? हे मधुरा या थराला जाईल ना. आपण पण मस्त एकदम प्लॅन केला होता. आणि काय यार, मधुराताईनं शिट. पण मीराताईनं नक्की काय समजावलं काय तिला? नाही माहित. पण मग बाबा आता पुढे काय? नाही माहित. बाबा, मीराताई आणि आदित्य दादाचं लग्न होईल ना? नाही. तुझ्यासाठी मी काहीही करू शकते. मी तयार आहे मधुरा. तुझी अट मान्य आहे मला. आपण लवकरात लवकर डिसिजन घेऊया. मला काय वाटतंय, आपण ना कोर्ट मॅरेज कोर्टात अप्लाय करूयात.
आलो आहे तुझ्या दारात, घेऊन उंजळ शुभ्र फुलांची, देऊन हात हाती, सोबत करशील का जन्मभराची? प्रेमात पडलोय मी तुझ्या, तुझं हे लाजणं, हे हसणं, हे पाहणं, या सगळ्याची जन्मभरासाठी साथ हवी आहे मला. मी ना आदित्यच्या प्रेमात पडलीये. एवढी कशात बिझी आहेस? फ्युचर प्लॅनिंग म्हणजे मंगळसूत्राची डिझाईन्स फायनल करते. तुला माहिती होतं की असं आदित्यवर प्रेम आहे आणि तू त्याच्याशी लग्न करायला निघाली. तू तुला जे हवं ते करत आलीस ना, आता मी मला जे हवं ते करते. तुझ्या किती खोटं वाटलं तरी तू जास्त महत्त्वाची आहेस माझ्यासाठी. मीरा, काय झालं? तू ठीक आहेस ना? बरं झालं तू मला मेसेज केलास, मला तुझी खूप काळजी वाटत होती. मी ठीक आहे. तुला भेटल्याशिवाय, तुझ्याशी बोलल्याशिवाय राहावे ना म्हणून बोलावलं तुला. पण मधुरा आज जे काही वागले ते मला अजिबात पटलेलं नाही. इतका गोंधळ घालण्याची तिला काहीच गरज नव्हती. लहान आहे रे ती, हट्टी आहे खूप. पण मग तू कसं समजावलंस तिला? मी आधी त्याला विसरून जाईन असं काही म्हणाली नाहीस ना तू? हा मीरा, खरं सांग, तुमच्यात काय बोलणं झालंय? मी काय सांगितलंय ते मलाच माहित नाही आदित्य. आणि मी पुढे काय करणार आहे तेही मला माहित नाही. म्हणजे काय काय म्हणतेस तू? आदित्य, माझं खरंच खूप प्रेम आहे रे तुझ्यावर. ते मला माहिती आहे, पण मला सांग तुमच्यात नक्की काय बोलणं झालंय? तिला खरं सांग, काय झालंय? काही झालेलं नाही.
तुला वाटतंय तसं काहीच नाही आधी. हो ना, मग मला सांग ना, तुझं आणि मधुराचं काय बोलणं झालं? माझं आयुष्यात कधी काही चुकलं तर माफ करशील ना मला? मीरा, मला खरंच कळत नाहीये तू असं का बोलतेस. तू नको काळजी करूस, मी सगळं नीट करेन. हा, मला मला मधुराची काळजी वाटते आदित्य. मीरा, तू तू नको इतका विचार करूस. आणि मधुराला जर तिच्या जीवाचं काही बरं वाईट करून घ्यायचं असतं तर आतापर्यंत तिने करून घेतलं असतं. ती स्वतःचा विचार करणारच मीरा, ती नाही काही करून घेणार. पण मी तिला दुःखी नाही बघू शकत आदित्य. ते सगळं ठीक आहे, पण आतापर्यंत जे काही झालं ते खूप झालंय. आपण उद्या कोर्टात जाऊन रजिस्ट्रेशन करून येतो. मीरा, ऐक, आपण आजपर्यंत मधुराचा खूप विचार केला, पण आता स्वतःचा विचार करूया. कळतंय तुला? तुझ्यावर खूप प्रेम आहे आदित्य, खूप. मीरा, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. बरीच रात्र झाली आहे, आपल्याला जायला हवं, उशीर होईल. तूही झोप आता. उद्या आपल्याला कोर्टात जायचं. आदित्य, विसरू नकोस. माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. मीरा, असं कसं विसरेल? आणि मला खरंच कळत नाहीये, तू सारखं सारखं मला हेच का सांगतेस? मी तुला सांगितलं ना, मी सगळं ठीक करेन. फक्त माझी साथ सोडू नकोस. सगळं ठीक होईल.